मला वाटलं नव्हतं एवढं पटपट पटपट खाता येईल. अहो सांगायचं म्हणजे एका झटक्यात खाते, म्हणजे असं खूप असं काय नाही करावं लागत खरंच. आणि बदाम काजू शेंगदाणे खाऊ शकत असाल तर तुम्ही चपाती भात वगैरे सगळं आरामात खाऊ शकता. जे मी खाऊ शकतो तेच तुम्ही खाऊ शकता. नमस्कार तुम्हाला दोघांना पण. नमस्कार. थोडक्यात विचारेल, काय नाव आहे, किती वय आहे आणि काय त्रास आहे? नाव आहे सीमा पाटील, वय आहे 60s मध्ये, 62 पूर्ण. आणि त्रास दात नाही आहेत मला. संपूर्ण नाही आहेत? नाही. त्यामुळे मॅडम आपल्याला दात नाही आहेत? 7-8 वर्ष. मग याच्या तुम्ही कवळी वापरायची? हां थोडीफार वापरली आहे माझ्याकडे. काय त्रास झाला तुम्हाला नेमका? नाही, दात थोडेसे असे पुढे येतात. ओके. तेवढं असं प्रॉपर फिट बसत नव्हते ना ते, त्यामुळे आणि असं खाली निसटल्यासारखे वाटायचे आणि खाताना टोचल्यासारखं वाटायचं आतमध्ये. आणि खाल्लं ना की सगळं आतमध्ये ते हे व्हायचं आणि मग परत असं वाटायचं कधी मी एकदा धुवेल. काळा एकदम. दुर्गंधी. हां त्यामुळे कवडी बसवायच्या पूर्वी म्हणजे जे तुमच्या दातांची स्थिती होती ती आपोआप दात पडत गेली की त्यांना कीड लागून ती पडत? नाही, माझे खालचे 8 होते आणि वरचे सर्व होते. ओके. मग 22 दात जवळजवळ मी काढले, 2-2 करून. आणि मग ते काळे पडलेले दात आणि हे वरचे दात सगळे असले तरी मला ही बाजू खालची नसल्यामुळे जेवता येत नव्हतं बिलकुल. आणि मग अन्न कसं चावणार, मग मला चिडचिड व्हायला लागली. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 7-8 वर्ष. हो. जेवण नसल्यामुळे चिडचिड व्हायची. हो, म्हणजे मला काहीच कमी शरीरात वगैरे. आता मी एकदम फिट आहे, पण तेव्हा काही ना काय होत. नमस्कार तुम्हाला दोघांना. नमस्कार. काकू तुम्हाला दात बसवले 3 दिवसापूर्वी तुम्ही आला, गुरुवारी आला. आज शनिवार आहे. दात बसले, तुमचा अनुभव ऐकायचा आहे. जेव्हा मी आले, ॲक्च्युअल मी व्हिडिओ पाहिला होता, तर वाटलं नव्हतं मला कधी मी हे करेल, कारण मोठमोठ्या अमाऊंट बघून मी कधी डेअरिंगच केलं नव्हतं. आणि जेव्हा मग मी बघितला व्हिडिओ तेव्हा म्हटलं नाही जायचं. ह्यांनी मला साथ दिली की नाही चल जाऊया करून. मग आणि इथपर्यंत आलो. एक चांगलं झालं त्यातही की डॉक्टर म्हटले की तुम्हीच होते की ते होते, मला कल्पना नाही म्हणून मी डॉक्टर म्हटले होते.
तर ते म्हटले की आम्ही तुम्हाला काही ना काही हे देऊया इन्स्टॉलेशन. तर म्हटलं ठीक आहे. मग थोडीशी होप आल्या की बाबा ठीक आहे होईल काहीतरी, म्हणून आम्ही आलो इकडे. आणि डॉक्टरांनी मग जेव्हा सांगितलं सगळं, तुमच्याशी बोलले, तेव्हा मग ठरवलं की ओके आपण करायचं. आज दात बसलेत तुम्हाला, तुम्ही खाऊन पाहिलं किती खरंच खरंच खाता आलं नाही. एकूण एक गोष्ट मी खाल्ली ना इझिली खाता आली. किती वेळ झाला दात बसवून? नाही लगेच जस्ट मी बाहेर आले आणि खाल्लं तो. आणि छान होता ना अनुभव, कारण असं एवढं काय लवकर होईल मला वाटलं सवय लावायला लागेल थोडी वगैरे वगैरे, पण नाही खरंच छान वाटतं. सर्जरीचा काय अनुभव आहे तुमचा? अनुभव म्हटला तर मी काय घाबरले वगैरे नाही, पण डॉक्टरांनी इतकं छान प्रकारे केलं ना, मध्ये थांबणे वगैरे सगळ्या ह्याच्यात डॉक्टरांनी थांबत थांबत केलं. सांगायचा अर्थ एवढाच की त्यांनी थांबले त्यासाठी. अत्यंत चांगली ट्रीटमेंट दिली. डॉक्टर मनीष विषयी काय काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? खूप सुंदर, छानच. आणि सगळ्याचा अगदी विचार करून बोलणार किंवा सगळ्यांचं अगदी ऐकून वगैरे घेणार, आणि त्याच्यावर विचार नुसता नाही तर हे पण करणार. आज तुम्ही दात बसवले, तुम्ही यांना पाहिलं, पूर्ण त्रास पाहिला, सगळं पाहिलं. आज 3 दिवसात आपण दात बसवले. तुमचा काय अनुभव आहे सर? माझा अनुभव सांगायचा म्हणल्यानंतर मला अपेक्षाच नव्हती एवढं लवकर होईल ते. कारण का याच्या आधी जे घडलेल्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तेवढं म्हणजे अमाऊंट पण जास्त होते आणि हे पण होतं. आणि तिनं ज्यावेळेला मला व्हिडिओ दाखवला त्यावेळेला म्हटलं आपल्याला करायचं आहे. त्यांनी पण लगेच दाखवलं आणि जाऊया म्हटलं आपण बघायला डायरेक्ट मीच भेटून येऊ, बोलून घेऊया. आणि तुमच्याकडून जो सपोर्ट मिळाला तो आणखीन पुढं उत्साहदायक होता. मग आम्ही म्हणजे डबल पॉझिटिव्ह झालो.